नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावर हे दमदार भाषण. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजलेत. नरेंद्र मोदींनी सिंदूर, सिंधू आणि दहशतवाद यावरून पाकिस्तानला इशारा दिलाय. पाकिस्तानला चांगलंच सुनावलेलं आहे. त्यासोबतच स्वाभिमान, स्वावलंब, रोजगार, आरोग्य योजना, डिजिटलायझेशन, तंत्रज्ञान या विविध क्षेत्राच्या माध्यमातून भारताला आवाहन केलंय. आमच्या नदीचं पाणी हे आम्हाला मिळालं नाही. सिंधू जल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलंय. पाकिस्तानला सुनावले. या दिवाळीत जीएसटी कमी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून ही महत्त्वाची घोषणा. यंदाची दिवाळी विशेष असेल असं देखील पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. या दिवाळीत जीएसटी कमी होणार ही महत्त्वाची घोषणा आहे पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून. त्यामुळे देशवासियांसाठी ही दिलासादायक घोषणा. तर दहशतवादाला जुमानणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला देखील भाषणातून धू धुतलंय. ऑपरेशन सिंदूरच्या सैनिकांमुळे उत्साह असंही पंतप्रधान म्हणाले. धर्म विचारून अतिरेक्यांकडून हिंसाचार करण्यात आला, त्याचा संताप व्यक्त झाला आणि घरात घुसून त्यांना उत्तर दिलं असं म्हणत पाकिस्तानला पंतप्रधानांनी धुतलेलं आहे. पाकिस्तानला सुनावलंय. देशात महात्मा फुलेंच्या 200व्या जयंतीचं विशेष आयोजन करण्यात आल्याची देखील माहिती पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिली आहे. मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावर हे 12वं भाषण. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून गरजले. ध्वजारोहण त्यानंतर पंतप्रधानांचं हे भाषण. आपल्या भाषणाची सुरुवातही दमदार आणि शेवटही त्यांनी शायरीच्या माध्यमातून केलेला आहे. स्वदेशी हाच आता आपला मंत्र असायला हवा असं आवाहन देखील देशवासियांना, भारतीयांना पंतप्रधानांनी केलेलं आहे. भारताचा पैसा देशाबाहेर का जावा असा सवाल करत त्यांनी भारताला स्वावलंबी बनवण्याचा मानस समोर ठेवलेला आहे आणि देशवासियांनी देखील या स्वावलंबाचा स्वीकार करावा असं त्यांनी म्हटलंय. तर भारतात ज्या काही वस्तू आहेत, ज्या आयात होत आहेत, त्या बाहेरून का आणायच्या, भारतातच त्या निर्माण करायच्या असं म्हणत त्यांनी स्वदेशीचाही नारा दिलाय. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12व्या भाषणातून भारताच्या विकासाचा मानस समोर ठेवला. 2035 पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांवर 10 स्थळांवर जसं की रेल्वे, दवाखाने अशा ठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा कवच आपल्याला निर्माण करायचंय. 2047 मध्ये भारताला विकसित बनवून राहणार असा प्रण देखील त्यांनी घेतलाय. प्रत्येक गुलामीतून मुक्ती मिळवणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरील हे दमदार भाषण. तर पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरवरून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलेलं आहे. सिंधूच्या माध्यमातून या सिंधू करार आता भारतीयांना देखील कळू लागलाय की तो किती चुकीचा होता, किती अमान्य करण्यासारखा होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. दहशतवादाला आता थारा नाही असं म्हणत त्यांनी अमेरिकेला देखील अप्रत्यक्षपणे इशारा दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यासाठी देशवासियांनी कशा प्रकारे पुढे पावलं उचलायला हवी या संदर्भात देखील आवाहन केलंय. स्वावलंब आणि रोजगाराबाबत देखील त्यांनी युवकांना आवाहन केलेलं आहे. आणि यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्याचे टिप्स देणं देखील ते विसरले नाहीयेत. तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या खाण्यातील तेल कमी करावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील हे भाषण. 2047 मध्ये भारताला विकसित बनवून राहणार असा प्रण असल्याचंही मोदी म्हणाले. तर प्रत्येक गुलामीतून भारत मुक्ती मिळवणार असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. सिंधू करार एकतर्फी आहे. देशाला तो किती घातक आहे हे आता प्रत्येकाला समजलंय असं म्हणत त्यांनी सिंधू जल करारावरून देखील सुनावलेलं आहे. येत्या 10 वर्षात देशातील
10 क्षेत्रांना संरक्षण कवच मिळणार आणि तंत्रज्ञान विकसित असं संरक्षण कवच देणार असल्याचाही निर्धार पंतप्रधानांनी केलेला आहे. युद्धासंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाची परिभाषा आता बदलू लागली आहे आणि त्यानुसार भारताचं पाऊल असल्याचं म्हटलंय. माओवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आणि याचं समाधान असल्याचं ते म्हणाले. देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गर्व असल्याचंही मोदींनी म्हटलंय. पंतप्रधानांच्या भाषणातील हे महत्त्वाचे मुद्दे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्र निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं योगदान देण्यात आलं असंही पंतप्रधान म्हणालेले आहे. लाल किल्ल्यावरील हा सोहळा पार पडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे 12वं भाषण. या भाषणातून पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. मेड इन इंडिया याचा नारा पंतप्रधानांनी दिलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले मुद्दे आपण पाहतो. येत्या 10 वर्षात देशाच्या 10 प्रमुख क्षेत्रात तंत्र समृद्ध करणार, देशातील 10 क्षेत्रांना संरक्षण कवच मिळणार असं पंतप्रधानांनी म्हटलंय. युद्धाची परिभाषा आता बदलू लागली आहे. असं मोदी म्हणाले. तर माओवाद्यांच्या मुसक्या आवळल्या याचं समाधान असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गर्व आहे असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचं कौतुक केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्र निर्माणासाठी योगदान देण्यात आलं. संघ जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असल्याचं मोदींनी म्हटलंय. भारतीय भाषा टिकल्या पाहिजेत. भारतीय भाषांबद्दल बोलताना पंतप्रधानांचं हे वक्तव्य. भारतीय भाषा समृद्ध करायला प्रयत्नशील असल्याचं मोदींनी म्हटलंय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला भेटायला पोहोचलेले आहे. लाल किल्ल्यावर दरवर्षीच स्वातंत्र्य दिन सोहळ्याची ही जय्यत तयारी करण्यात येते आणि हाच सोहळा पाहण्यासाठी देशवासीय येत असतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळकरी मुलांशी गप्पा मारतायत. युवक, तरुण, तरुणी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतायत. आपल्या भाषणातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे सांगितलंय. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना प्रोत्साहन देत असतात आणि कायम युवकांच्या पाठीशी देश उभा आहे आणि युवकांना देश उभा करायचा आहे असं म्हणतात. त्यांच्या कृतीतून ते वारंवार दिसूनही येतं आणि तशाच प्रकारचा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युवकांशी सध्या ते भेटतायत, हस्तांदोलन करतायत आणि त्यांच्याशी संवाद साधतायत. युवक ही भारताची शक्ती आहे. वेळोवेळी पंतप्रधानांनी हे म्हटलंय. लाल किल्ल्यावर या सोहळ्याला उपस्थित शाळकरी मुलं, तरुण तरुणी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा संवाद. तरुण तरुणींनी उभारलेलं स्टार्टअप असो, नवीन व्यवसाय किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच युवकांच्या प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करत असतात आणि त्याची एक छवी या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. उपस्थित प्रत्येक लहानग्याशी, मग तो शाळकरी असो किंवा तरुण, यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत पुढे जातात.
हस्तांदोलन करत पुढे जातात. मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी तरुण सहभागी झालेले आहेत. शाळकरी मुलांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि या चिमुकल्यांशी हस्तांदोलन करत आहेत आणि पंतप्रधानांशी बोलताना, गप्पा मारताना, त्यांच्याशी हस्तांदोलन करताना या शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा स्पष्ट पाहायला मिळतोय. शाळकरी मुलांसोबतच या सोहळ्यासाठी महाविद्यालयीन युवक युवती देखील मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत आणि पंतप्रधानांशी भेटताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहायला मिळतोय. एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी कार्यक्रमस्थळी आहेत. या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तांदोलन करताना, राष्ट्रीय सेवा योजनेचे देखील विद्यार्थी आणि त्याच विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तांदोलन करताना. सोहळ्याला उपस्थित प्रत्येक नागरिकाशी, ग्रँड पथकाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हस्तांदोलन करण्यासाठी आले तेव्हा ही दृश्य आपण पाहतोय. काही तरुणी सेल्फी घेताना देखील पाहायला मिळत आहे. तरुणींच्या चेहऱ्यावरील हा आनंद, पंतप्रधानांशी भेट, त्यांच्याशी हस्तांदोलन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाशी हस्तांदोलन करतायत त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी हे आव्हान. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच शाळकरी मुलांसोबत, तरुण युवकांसोबत, युवतींसोबत त्यांच्यासारखे होऊन राहतात आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी येतोय. याआधीही त्यांनी तरुणींना प्रोत्साहन मिळावं आणि ते करत असलेल्या कामात त्यांना आणखी गती मिळावी यासाठी कौतुक केलेलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचा देखील त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या प्रत्येकाला त्यांच्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधानांचं हे रूप वेळोवेळी पाहायला मिळतंय, जे या कार्यक्रम स्थळावरून देखील समोर येत आहे. तर जनतेला अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील कार्यक्रमाला निघाले. लाल किल्ल्यावर हे त्यांचं 12वं भाषण होतं. लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त वेळी लाल किल्ल्यावर भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच लोकनियुक्त पंतप्रधान. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दमदार भाषण केलेलं आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तान, दहशतवाद यांना चांगलंच सुनावलेलं आहे. देश आता झुकणार नाही, थांबणार नाही असा प्रण देखील त्यांनी घेतलेला आहे. आणि यावेळीच युवकांना, प्रत्येक देशवासियाला भारताला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे, विकासासाठी झोकून द्यायचंय असं म्हटलेलं आहे. तर देशवासियांना भेटत, त्यांच्यासोबत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे निघालेले आहे. लाल किल्ल्यावरचा हा सोहळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, त्यांचं भाषण आणि त्यानंतर आता नागरिकांशी भेटत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे निघालेले आहे. पुढील त्यांच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावर हे 12वं भाषण होतं. तर लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त लाल किल्ल्यावर भाषण करणारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहे. देशात क्रीडा जगताला विशेष प्रोत्साहन असल्याचं म्हणत पंतप्रधानांनी देशातील क्रीडापटूंचं कौतुक केलेलं आहे. मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असंही पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कुणालाही येऊ देणार नाही. 4 लाख कोटींची कृषी उत्पादनं निर्यात झाली. कृषी क्षेत्रातील प्रगतीची देखील त्यांनी कौतुक केलेलं आहे. पशु लसीकरणासाठी 125 कोटी लसी मोफत दिल्या त्यांनी भाषणातून हे सांगितलंय. तर लवकरच 3 कोटी महिलांना लाखभराचे अर्थसहाय्य देण्यात येईल ही महत्वाची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेली आहे. भारताच्या युवकांसाठी रोजगार योजना, देशाच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या योजनांची पंतप्रधानांकडून घोषणा. खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळाल्यावर 15,000चं अनुदान. युवकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन. असं पंतप्रधानांनी म्हटलंय. त्यासोबतच आमच्या सरकारात भारताची तिजोरी समृद्ध असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. देशात परकीय चलनाची गंगाजळी बळकट. आपल्या 12व्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिलेली आहे. तर या सोहळ्यासाठी उपस्थित प्रत्येकाला भेटत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी निघालेले आहे. हे दृश्य आपण पाहतोय. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे 12वं भाषण. हे भाषण झाल्यानंतर पंतप्रधान उपस्थित नागरिकांना भेटून पुढे निघालेले आहे. गाडीत बसलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांची ही काळी चकचकीत रेंज रोवर शासकीय गाडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीत बसलेले आहे आणि आता ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत. पंतप्रधानांच्या वाहनांचा हा ताफा लाल किल्ल्यावरून आता रवाना होतोय. देशातील सर्वोच्च सुरक्षा कवच प्राप्त व्यक्ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता लाल किल्ल्यावरून रवाना होत आहेत. तगडी सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ताफ्याला आणि आता हा ताफा लाल किल्ल्यावरून रवाना झालेला आहे. पंतप्रधानांना पाहिल्याचं या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. पंतप्रधानांचं 12वं भाषण संपन्न झालंय. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालेत. देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झालेला आहे. सर्वत्र आनंद व्यक्त होतोय.